जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, माय अनएज्युकेटेड पीपल नेव्हर बिट्रेड मी बट द एज्युकेटेड वन्स ऑलवेज डिड. म्हणजे मला माझ्या अशिक्षित लोकांनी कधीही धोका दिला नाही, पण माझ्या समाजातील शिकलेल्या लोकांनी मला धोका दिला. मित्रांनो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं का म्हणाले असतील, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला नानकचंद रत्तू लिखित रेमिनिसन्स अँड रिमेंबरन्स ऑफ डॉक्टर बी.आर. आंबेडकर या पुस्तकातील प्रसंग पाहावा लागेल. या प्रसंगामध्ये नानकचंद रत्तू लिहितात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ओक्साबोक्शी रडत होते. ते का रडत होते आणि ते रडत असताना त्यांनी नानकचंद रत्तू यांना काय सांगितले किंवा काय म्हणाले, याबद्दलच आपण आजच्या या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळत राहील. मित्रांनो, मंगळवारी दिनांक 31 जुलै 1956 रोजी संध्याकाळी 5:50 ला नानकचंद रत्तू 26 अलीपूर रोड दिल्ली येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि रोजच्या प्रमाणे दिवसभरात आलेले टपाल घेऊन बाबासाहेबांकडे गेले. ते म्हणतात, माझ्या खोलीच्या समोर ओसरीत बसून आणि स्टूलावरच्या उशीवर पाय ठेवून त्यांनी मला डिक्टेशन द्यायला सुरुवात केली, पण मध्येच त्यांनी डोळे मिटले. डोके खुर्चीच्या पाठीवर टेकवले आणि त्यांना झोप लागली. मी त्यांच्या क्लांत चेहऱ्याकडे एकटक बघत शांत बसलो. थोड्या वेळाने त्यांना जाग आली आणि मी वाचून दाखवलेल्या काही पत्रांची मग माझ्या खांद्यावर हात ठेवून ते झोपायच्या खोलीत गेले आणि अंथरुणावर त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांच्या दुसऱ्या हातातले पुस्तक खाली पडले. नानकचंद रत्तू पुढे लिहितात, काही वेळा ते काहीच बोलले नाही, त्यामुळे मी घाबरलो. मी त्यांच्या डोक्याला पायांना मसाज केला, त्यामुळे ते थोडे शांत झालेले दिसले. ही संधी मला योग्य वाटली, तरी थोडा संकोच वाटतच होता. मी पुढे होऊन त्यांच्या बिछाण्याजवळच्या स्टूलावर एकदम त्यांच्या आमने सामने बसलो आणि माझे मन दीर्घ काळापासून कुरतडणारा तो प्रश्न यावेळी अगदी निर्धार करून धाडस एकवटून त्यांना मी विचारलाच, सर, अलीकडे आपण एवढे दुखी का दिसता? सर, क्षमा करा, पण मला आज या प्रश्नाचे उत्तर द्याच. माझी उत्कटता त्यांना जाणवली असावी. काही क्षण एकदम शांततेत गेले. काहीही प्रतिसाद मिळाला नाही. थोड्या वेळानंतर ते काहीसे उत्तेजित आणि सैरभैर झालेले दिसले. त्यांचा गळा भावनेने भरून आला. मस्तकाच्या किंचित वर आपल्या हाताचा तळवा ठेवून त्यांनी मौन सोडले. मला बाबासाहेब म्हणाले, कशाचा त्रास होत आहे आणि कशाने दुःख होत आहे हे तुम्हा लोकांना माहित नाही. माझी पहिली खंत ही आहे की माझे जीवन कार्य पूर्ण करू शकलो नाही. माझे लोक इतर समाजाशी बरोबरीपूर्वक राजकीय सत्तेचे वाटेकरू होऊन सत्ताधारक वर्ग बनलेले पाहण्याची माझी इच्छा होती. मी आता जवळपास अपंग झालो असून मी जे काही मिळू शकलो त्याचा फायदा मुठभर शिकलेल्या लोकांनी घेतला आहे, पण त्यांचे विश्वासघातकी वागणे आणि पददलित शोषित लोकांबद्दलची त्यांची अनास्था पाहिल्यावर ते फारच नालायक निघाले असे म्हणावे लागेल. ते माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे गेले आहेत. ते फक्त स्वतःसाठी आणि त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठीच जगतात. त्यांच्यापैकी एकही जण सामाजिक कार्य करायला तयार नसतो. मला आता माझे लक्ष खेड्यातील हजारो लाखो लोकांकडे वळवायचे होते. ते अजूनही हाल अपेष्टा भोगत आहेत. त्यांची आर्थिक स्थिती मुळीच बदललेली नाही, पण आता आयुष्य फार थोडे शिल्लक राहिले आहे. मला असेही वाटले होते की माझी सगळी पुस्तके माझ्या हयातीतच प्रकाशित व्हावीत. द बुद्धा अँड हिज धम्मा, बुद्धा अँड कार्ल मार्क्स, रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन इन एन्शियंट इंडिया अँड रिडल्स ऑफ हिंदुइझम ही माझी यादगार पुस्तके प्रकाशित करण्यात मी असमर्थ आणि असहाय्य ठरत आहे. ही नुसती कल्पना सुद्धा मला भयंकर क्लेशदायक होते, कारण मी मेल्यावर दुसरे कोणीच ही पुस्तके प्रकाशित करणार नाही. कोणीतरी पददलित वर्गातून माझ्या हयातीत पुढे येईल आणि माझ्या पश्चात ही चळवळ पुढे चालवण्याची अवजड जबाबदारी पत्करील अशीही माझी अपेक्षा होती. पण हे आव्हान पेलू शकेल असा कोणीच माझ्या डोळ्यासमोर येत नाही. माझे काही सहकारी ही चळवळ चालवतील असा माझा विश्वास आणि भरोसा होता. ते आज नेतृत्वासाठी आणि सत्तेसाठी एकमेकात भांडत आहेत. त्यांच्या शिरावर येऊ घातलेली जबाबदारी किती मोठी आहे हे त्यांच्या ध्यानीमनीही असल्याचे दिसत नाही. हा देश आणि येथील लोक यांची आणखी काही काळ सेवा करण्याची संधीही मला हवी होती. ज्या देशातील एवढे जातीग्रस्त आणि पूर्वग्रह पीडित आहेत तेथे जन्माला येणे हे पातक आहे. विद्यमान चौकटीत या देशाच्या कारभारात आपला रस टिकून ठेवणे अत्यंत अवघड होऊन बसले आहे, कारण प्रधानमंत्र्याच्या मताशी न जुळणारे दुसरे कोणतेच मत ऐकून घेण्याची येथील लोकांची तयारी नाही. किती खाईत चाललाय हा देश. नानकचंद, तू माझ्या लोकांना सांग की मी त्यांच्यासाठी जे काही मिळवून देऊ शकलो ते मी एकट्याच्या बळावर मिळवले आहे. हे करताना मन पिळवटून टाकणाऱ्या संकटाचा आणि अनंत अडचणीचा मुकाबला मला कंदू व्रतपत्र सृष्टी करून माझ्यावर शिव्या शापांचा वर्षाव सतत होत राहिला. जन्मभर मी माझ्या विरोधकांशी संघर्ष केला. माझ्या स्वतःच्या काही लोकांनी मला स्वार्थासाठी गंडवले. त्यांच्याशीही मी दोन हात केले.
मी माझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत या देशाची आणि पददलितांची सेवा करीत राहीन. हा समाज कार्याचा गाडा आता येथे दिसतो आहे. त्याला इथपर्यंत आणता मला खूप त्रास सहन करावा लागला. हा समाज कार्याचा गाडा असाच आणखी पुढे चालत ठेवावा. वाटेत अनेक अडथळे येतील, अकल्पित संकटे कोसळतील, पण वाटचाल सुरूच ठेवावी. त्यांना जर सन्मानाने आणि प्रतिष्ठापूर्वक जीवन जगायची इच्छा असेल तर हे आव्हान त्यांनी सतत पेलले पाहिजे. तर माझे लोक, माझे सहकारी, माझा हा समाज कार्याचा गाडा पुढे नेण्यात असमर्थ ठरलेच तर किमान तो आज जिथे आहे तिथेच तरी त्यांना तो राहू द्यावा. पण कोणत्याही परिस्थितीत त्यांनी या समाज कार्याचा गाडा परत मागे फिरू देऊ नये, हा माझा संदेश बहुधा तो अत्यंत गंभीरतेने देत आहे आणि या गांभीर्याला नजरेआड केले जाणार नाही अशी मला खात्री वाटते. जा आणि सांग त्यांना, जा आणि सांग त्यांना, जा आणि सांग त्यांना, असे 3दा पुनरुच्चार करून ते थांबले. त्यांना हुंदके फुटले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ढळाढळा उघळू लागले. निराशेच्या गर्तेत ते बुडाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर असहाय्य वेदना आणि तीक्ष्ण यातना स्पष्ट होत होत्या. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्याबद्दल तुमचे विचार कमेंट बॉक्स मध्ये